अर्थातच अमरावतीमधल्या परतवाड्यातलं हे प्रकरण समोर आल्याच्या नंतर आता भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांमधल्या नेत्यांमधला वाद आता उफाळून आलेला बघायला मिळतोय। भाजपच्या नेत्या नवनीत राणा यांनी लव्ह जिहादचे आरोप केले आणि वादाला तोंड फुटलंय। काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी राणांवरती तिखट शब्दामध्ये प्रहार केले आहेत। नवनीत राणा म्हणजे जातीय विष पसरवण्यासाठी पोसलेली विषवल्ली आहे असं वडेट्टीवार यांनी म्हटलं। वडेट्टीवारांनी एकेरी भाषेमध्ये जी टीका केली त्याला देखील नवनीत राणांनी उत्तर दिलंय। हे चिल्लर लोक आहेत, काँग्रेसने हिरवे विषारी साप जोपासले अशी प्रतिक्रिया नवनीत राणांनी दिली। परतवाड्याच्या प्रकरणामध्ये आरोपींच्या जाळ्यात हिंदू मुली ओढल्या गेल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला होता। नवनीत राणा म्हणजे जात आणि धर्मामध्ये भांडणं लावून सत्तेची पोळी कशी शकता येईल अशा प्रकारची पोचलेली, पाणी घालून म्हणजे जिवंत ठेवणारी ही विषवल्ली आहे। काल झालेली घटना, अरे बलात्कार असेल, महिलावरील अत्याचार असेल, शोषण असेल, इथे जात धर्म पंथ येतो कुठे? जो कोणी असेल तो नालायकच असतो, तो हरामखोरच असतो, त्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। इथे काय जात आणि धर्म असतो? खराच्या संदर्भात ब्र न काढणारी बाई ही मात्र तिथे आल्याबरोबर तो मुस्लिम तरुण दिसल्याबरोबर ती बावचळल्यासारखी बोलते, हे अत्यंत घृणास्पद आहे। हे सगळे चिल्लर लोक आहे आणि चिल्लर माणसांवर बोलायची मला काही गरज नाही आहे। हे आम्हाला माहित आहे की महिलांवर किती प्रेम करतात, महिलांना किती मान सन्मान करतात। आता सगळे पूर्ण देशाने विश्वनी पाहिलेलं आहे महिला आरक्षण बिलावर जेव्हा त्यांचे सपोर्टची गरज होती महिलांना, तेव्हा त्यांनी कशा विरोध केला हा पूर्ण जगाने पाहिलेला आहे। तर या चिल्लर माणसांनी आम्हाला समजून सांगू नये। आणि हे चिल्लर जे लोक बोलतात आहे ना, त्यांना माझं एवढंच सांगणं आहे की महिलांवर बोलायचे पहिले तुम्ही तुमच्या घरातही पहा की जे हिरवे विषारी सापांना तुम्ही वाचवण्याचे जे कामं करत आहे, तुमच्या घरी सुद्धा मुली आहे, ते पाहून जरी कोणाचे वर बोलण्याचं काम करा तुम्ही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।